नगर परिषद और नगर पंचायत अध्यक्ष पद के आरक्षण की लॉटरी निकली। कांग्रेस ने साधा निशाना। महाराष्ट्र सरकार ने आज मंत्रालय में नगर परिषद और नगर पंचायतों के नगराध्यक्ष पदों के लिए आरक्षण की लॉटरी प्रक्रिया पूरी की। यह सोडत भाजपा नेता माधुरी मिसाल की उपस्थिति में पारदर्शक पद्धति से की गई बताई जा रही है, लेकिन इस फैसले पर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाल ने सरकार पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि यह निर्णय लोकतंत्र के साथ धोखा है। सरकार जनता से छिपकर मत चोरी जैसी हरकत कर रही है। आरक्षण की सोडत चुपचाप निकालकर जनता के अधिकारों पर डाका डाला जा रहा है। कांग्रेस ने मांग की है कि पूरी प्रक्रिया पारदर्शक तरीके से जनता के समोर की जाए। वहीं भाजपा का कहना है कि सब कुछ नियमों के अनुसार और निष्पक्ष रूप से हुआ है। राज्य भर में अब नगर परिषद और नगर पंचायत चुनावों की तैयारियां तेज हो गई हैं और इस आरक्षण सोडत के बाद कई जिलों में राजकीय समीकरण बदलने की संभावना है। अकोला से बीटी न्यूज हिंदी के लिए मोहम्मद अनवर की रिपोर्ट। मदत केली जाणार आहे, नाही जाणार आहे, पुढे सर्वेक्षण सुरू आहे, सर्वेक्षण नाही, ढेकळाचा सर्वे करणार का? त्यामुळे यांना शेतकऱ्यांना कुठलीही मदत करायची नाही। आणि आतापर्यंत काय झोपा काढत होते का? जेव्हा महाराष्ट्राचे सुपर मुख्यमंत्री जे आहेत ते अमित शहा आहेत, कारण कोणता पक्ष फोडायचा, किती ठोके द्यायचे, काय द्यायचे, कोणाला मंत्री करायचं, कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, मंत्रिमंडळात कोण असेल, पालकमंत्री कोण असेल, हे सर्व निर्णय जे आहेत ते अमित शहा घेतात। आणि अमित शहा आता महाराष्ट्राचे सर्वेसर्वा झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी त्यांनी मदत जाहीर करून यायला पाहिजे। आपले मुख्यमंत्री दिल्लीला गेले, हात हलवत गेले आणि हात हलवत आले। शेतकऱ्यांच्या मदतीच्या अनुषंगाने त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव हा दिल्लीला दिलेला नाही। सुजागड या ठिकाणचं जे आयनार आहे, त्या ठिकाणचं जे खनिज आहे, याची अधिक लूट कशी करता येईल यासाठी लॉबिंग करण्याकरता, उद्योगपतींचं चांगलं करण्याकरता गेले होते। शेतकऱ्यांच्या मदतीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस हे उदासीन आहे आणि त्यांचे सुपर जे चीफ मिनिस्टर आहेत यांनाही महाराष्ट्रात येण्याच्या आधी अमित शहांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज घेऊन येणं आवश्यक होतं आणि कार्यक्रमातच त्याची घोषणा करणं आवश्यक होतं।